ज्या क्षणांची अवघ्या देशाला प्रतीक्षा होती तो क्षण अवघ्या काही तासांवरती येऊन ठेपलाय। उद्या राम मंदिरामध्ये प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा संपन्न होणार आहे। या सोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी अयोध्या नगरी सज्ज झालेली आहे। प्राणप्रतिष्ठेच्या आधी सुरू झालेल्या पूजा विधीचा आजचा 6वा दिवस आहे। प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी राम मंदिर फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सुद्धा सजलेलं आहे। राम मंदिराची मूर्ती ही मंदिरातील गाभाऱ्यामध्ये आधीच विराजमान करण्यात आलेली आहे। उद्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 7140 निमंत्रक येणार आहेत। शिवाय 112 परदेशी पाहुणे देखील या सोहळ्यामध्ये सहभागी होतील। रामनगरी अयोध्येमध्ये 150 चार्टर्ड विमानं उतरणार आहेत। मोठ्या व्हीव्हीआयपी घडामोडींमुळे सध्या अयोध्या नगरीवरती छावणीचं स्वरूप तिला प्राप्त झालेलं आहे। पोलिसांचा सगळीकडे कडेकोट बंदोबस्त आहे। विना निमंत्रण अयोध्येमध्ये कुणालाही परवानगी नाहीये। शिवाय अयोध्येवरती ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाते। उद्या अयोध्येमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना राम मंदिर ट्रस्टतर्फे भेटवस्तू सुद्धा देण्यात येणार आहेत। उद्याच्या सोहळ्यासाठी प्रत्येक रामभक्त आतुर आहे। उद्या या ऐतिहासिक क्षणाचा अवघा देश साक्षीदार होणार आहे। आणि हा ऐतिहासिक सोहळा तुम्ही दिवसभर उद्या एबीपी माझावर सुद्धा पाहणार आहात। आणि याचं कव्हरेज करण्यासाठी एबीपी माझाची मोठी टीम सध्या अयोध्येमध्ये पोहोचलेली आहे। अयोध्येमधल्या लता मंगेशकर चौकामध्ये सध्या आमची प्रतिनिधी ज्ञानदा कदम आपल्या सोबत आहे। ज्ञानदा, कसे सजलेली आहे सध्या अयोध्या? अवघे 24 तास उरलेले आहेत त्या ऐतिहासिक क्षणांसाठी। अगदी बरोबर आहे अमोल। अयोध्या नगरी छान नटली आहे, सजली आहे। आत्ताच मी अयोध्येतल्या काही स्थानिक कलाकारांना भेटले। तर अयोध्येतल्या स्थानिक कलाकारांना उद्या मोठं व्यासपीठ मिळणार आहे। रस्त्याच्या दुतर्फा छोटे छोटे स्टेज उभारले जातील आणि अयोध्येतल्या विविध कला इथले स्थानिक कलाकार कदाचित सादर करू शकतात, त्यांना ती संधी मिळू शकते। तर त्याच्यामध्ये अयोध्येच्या काही परंपरा असतील, रामाशी संबंधित काही परंपरा असतील, या सगळ्याचं सादरीकरण होणार आहे। हा लता मंगेशकर चौक आहे, हा मुख्य चौराहा मानला जातो अयोध्येमध्ये प्रवेश करण्यासाठी। आणि या चौकामध्ये भक्तीचा प्रत्येक रंग आपल्याला दिसतोय। म्हणजे कडेकोट पोलीस सुरक्षा व्यवस्था पण आहे, परंतु पोलिसांना सुद्धा याची कल्पना आहे की हजारो लाखोंच्या संख्येने इथे श्रीरामांचे भक्त येणार आहेत। त्यामुळे तुम्ही नारे ऐकत असाल, लोकांचा उत्साह पाहत असाल। मी पोलिसांच्या सुरक्षेबद्दल सांगत होते। पोलिसांचं विशेष कौतुक आपल्याला करायला हवं, कारण प्रचंड दबाव या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्तानं सुरक्षा यंत्रणांवरती आहे। परंतु कोणत्याही रामभक्ताच्या भावना अजिबातच न दुखावता पोलीस आपलं काम, सुरक्षा यंत्रणा आपलं काम अगदी चोखरित्या बजावतात। येणाऱ्या प्रत्येक रामभक्ताला मार्गदर्शन करणं, त्याची कोणतीही अडचण होऊ नये यासाठी प्रयत्न करणं आणि विनंती करण्याची सुद्धा एक पद्धत असते। तर अगदी छान समजावून सांगून त्यांना दुसऱ्या मार्गाने जायला सांगणं, ही व्यवस्था इथे अतिशय चोख आहे। मंदिराचे सजावटीचे काही फोटो काल रात्री समोर आले। अद्भुत असंच वर्णन त्या मंदिराचं आपल्याला करावं लागेल। शिल्पकलेचा एक मोठा सुंदर नमुना म्हणजे प्रभू श्रीरामांचं मंदिर असणार आहे। आणि शिल्पकलेसोबतच फुलांचीही आरास इतकी सुंदर पद्धतीनं करण्यात आली आहे। रस्त्यांवरती चौकांमध्ये जय श्रीराम फुलांनी लिहिलं गेलेलं आहे। रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या जाणार आहेत। चर्चा तर अशी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कदाचित आज रात्रीच अयोध्येमध्ये पोहोचतील, पण त्यांच्या दौऱ्याबद्दल कोणती नीट कल्पना सध्या तरी देण्यात आलेली नाहीये। एसपीजीनं सगळा कंट्रोल घेतलेला आहे आपल्या ताब्यामध्ये आणि पंतप्रधानांचा आणि राज्यभरातले देशभरातले व्हीव्हीआयपीज इथे असल्यामुळे सुरक्षा प्रचंड कडक आहे। अयोध्या नगरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर 25 किलोमीटर आधीच अयोध्या सील करण्यात आली आहे। म्हणजे ज्यांच्याकडे विशेष निमंत्रित म्हणून पासेस आहेत किंवा ज्यांच्या गाड्यांना विशेष परवानगी देण्यात आलेली आहे सरकारच्या वतीनं, त्यांनाच केवळ परवानगी असेल अयोध्येमध्ये आत येण्याची। अन्यथा तुम्हाला 25 किलोमीटर बाहेरच अयोध्येच्या थांबावं लागेल। अयोध्येच्या आतला विचार केला म्हणजे जिथे हनुमानगडी आहे, जिथे प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे, अयोध्येचा मुख्य बाजार आहे, आज तो परिसर जवळपास निर्मनुष्य असल्यामध्ये जमा आहे। कारण पंतप्रधानांच्या सिक्युरिटीची आपल्या सर्वांनाच कल्पना आहे। जगभरातले व्हीव्हीआयपीज इथे असतील, त्यामुळे कोणतीही कसूर या सुरक्षेमध्ये राहू नये याबद्दलचे सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत। आणि म्हणूनच
पावला पावलावरती आपल्याला सगळीकडे प्रचंड मोठी सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळते. उद्याचा कार्यक्रम नेमका काय असेल, मोदींचं आगमन कधी होणार आहे, मुहूर्त तर निश्चित आहे. 12:20 हा मुहूर्त आहे आणि अर्थातच मंदिर सजलेले आहे, अयोध्येचे रस्ते सजलेले आहेत, रामभक्त इथे मोठ्या संख्येनं आले आहेत. असं आधी सांगण्यात आलेलं आहे आधीपासूनच की 22 तारखेला तर अर्थात कुणालाही दर्शन नसेल, पण 23 तारखेपासून सर्वसामान्यांसाठी दर्शन खुलं केलं जाईल. अयोध्येच्या वातावरणाचा विचार केला म्हणजे थंडीचं आपण बोलायचं म्हटलं तर प्रचंड थंडी आहे. आजचं तापमान हे साधारणतः 8 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे आणि उद्याचं तापमान हे 6 अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरू शकतं असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. त्यामुळे प्रत्येकाचीच कसोटी असणार आहे, रामभक्तांची सुद्धा आणि सगळ्या माध्यमकर्मींची सुद्धा. सूर्याचं दर्शन गेले 2 दिवस झालेलं नाहीये, पण राम भक्तांचा उत्साह अजिबातच कमी नाही. अयोध्या सज्ज आहे प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी. निश्चितच अनेक दशकांचा अनेक शतकांचा हा संघर्ष होता आणि अखेर तो दिवस उद्या येतोय. त्यामुळे अर्थात सगळीकडे उत्साह आपल्याला दिसून येतोय. ज्ञानदा, या संदर्भातले अपडेट आज उद्या आम्ही तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.